सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. अशामध्येच सध्या LPG गॅसचा विषय सगळ्यांचा जिव्हाळ्याचा होऊन बसलेला आहे आणि या LPG गॅस सिलेंडरचा काळाबाजार होऊ नये म्हणून सध्या प्रशासन जे आहे त्या ॲक्शन मोडवरती पाहायला मिळतं आहे. आपण सध्या रत्नागिरीतल्या शांतादुर्गा गॅस एजन्सीच्या या ठिकाणी आहोत आणि सध्या प्रशासनाच्या माध्यमातून LPG गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी सध्या शहरात आणि तालुक्यामध्ये या ठिकाणी भरारी पथक जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून या भरारी पथकाच्या माध्यमातून सध्या तपासणी होते आहे की सध्या साठेबाजी कुठे होते का किंवा LPG गॅसच्या बाबत कुठली अनियमितता बाळगली जाते का. स्वतः तहसीलदार साहेब आणि पुरवठा विभागाचे अधिकारी जे आहेत ते या तपासणी मोहिमेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात आणि विविध गॅस एजन्सीच्या मध्ये हे तपासणी करताना पाहायला मिळतात. आपल्यासोबत स्वतः तहसीलदार साहेब आहेत. सर, तालुक्यामध्ये सुद्धा तपासणी करता आहात. भरारी पथकामधून साठेबाजी रोखण्यासाठी हा प्रमुख विषय आहे. काय नेमक्या डायरेक्शन किंवा काय सूचना या ठिकाणी गॅस एजन्सीना तुम्ही देताय? माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या सूचनेनुसार आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्या 5 एजन्सीज आहेत त्यांची तपासणी कालपासून चालू केलेली आहे. मी प्रत्यक्ष आज ही दुसरी माझी भेट आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता घरगुती गॅस पुरवठा व्यवस्थित आहे किंवा स्टॉक चांगल्या प्रकारे आहे. मात्र कमर्शियल गॅस सिलेंडर आहे तो स्टॉक कुठं पाहण्यात आलेला नाही आणि ते बंदसुद्धा करायला वरून आदेश आलेले आहेत. त्याच्यामुळे तो स्टॉक दिसत नाही, परंतु कमर्शियल स्टॉक आपल्या रत्नागिरी तालुक्यामध्ये पुरेसा आहे. तुम्ही म्हटलात की कालपासून तुम्ही तपासणी करताय, कुठे अनियमितता आढळली आहे का? नाही, आपल्या तालुक्यामध्ये अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची अनियमितता नाही. प्लस मी आपल्या माध्यमातून संपूर्ण रत्नागिरी तालुक्यातील जनतेला सुद्धा आवाहन करतोय की कुठं जर तुम्हाला ह्या बाबतीत अनियमितता किंवा तुमच्यावर कुठं अन्याय झाल्यासारखं वाटलं तर तुम्ही नक्कीच आम्हाला संपर्क साधा. आपल्या पत्रकार मित्रांमार्फत सुद्धा संपर्क साधला तरी चालेल. बरोबर आहे. बफर स्टॉक संदर्भात काही सूचना तुम्ही गॅस एजन्सीना दिल्या आहेत का? प्रत्येकांना आम्ही तशा सूचना देतोय. इमर्जन्सीसाठी थोडासा स्टॉक त्यांनी ठेवावा. जे काय निर्देश आहेत त्याप्रमाणे त्यांनी स्टॉक ठेवा अशा सूचना प्रत्येकाला आम्ही देत आहोत. नक्कीच LPG गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी या ठिकाणी प्रशासन अलर्ट मोडवरती पाहायला मिळत आहे आणि याच पथकाच्या माध्यमातून पूर्ण तालुक्यामध्ये ज्या गॅस एजन्सी आहेत त्यांची तपासणी सध्या सुरू झालेली पाहायला मिळते आहे. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.